तर आपण डबल व्हील मध्ये सायकल इंजन कोळप पाहणार आहोत. हे 2 चाकामध्ये शेतकरी मित्रांनो आणि याला 3 फणं बसतात. आता इथं आपण 2 फणं जोडलेली ऍक्च्युअल आणि जो तिसरा फणा इथं आहे. नंतर मक्कामध्ये मारण्यासाठी आपण याला 2 फणं जोडले होते आणि तिसरा पण आहे बाजरी, ज्वारी, हरभरा यासाठी सोयाबीन असणाऱ्या या पिकामध्ये तुम्ही 3 फणं वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो याला 3 HP चं इंजन दिलेलं आहे आणि चेन सिस्टीम दिलेलं आहे आणि या चाकाला ऍडजस्टेबल दिलेलं आहे. तुमचं पीक किती इंचावर आहे त्या इंचावर तुम्ही चालू शकताय आणि बाहेर घेऊ शकताय, आत पण घेऊ शकताय. आणि जे कोळप्याचं सिस्टीम म्हणायला गेला तर त्याचं पण तुम्ही कमी जास्त करू शकता, यामध्ये कमी जास्त करू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अत्यंत फायद्याची गोष्ट आहे. तासाला एकराला 1 लिटर पर्यंत अवरेज देते. याचं पेट्रोल वरती चालणारं हे इंजन आहे आणि याचं ऍक्सिलेटर इथं आहे. तासाला 1 लिटर पेट्रोल खाते. तर अत्यंत चांगल्या प्रतीचा आहे. शेतकरी मित्र आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव काय? आमचं नाव नागू मानवर आहेत. याने कर्नाटक बाउंड्रीवर आलेत. ऐकनाळवर ना. तर कोळप तुम्ही बघितलाय, कसं वाटतंय? क्वालिटी एक नंबर आहे का? तर शेतकरी मित्राला काय सांगाल तुम्ही? आता दिवसेंदिवस मशागत रानाची कमी होत आहे, त्यामुळे गवत उगत आहे. शेतकऱ्यांना बराच त्रास होतोय. पिकांना हे होत नाही, मशागत होत नाही आणि पिकांना उत्प्रोस असं तसं त्यांना मशागत व्हायला पाहिजे तसं होत नाही. असं जर कोळप घेतलं शेतकरी मित्रांना तर त्याला शेतामध्ये जर धान्य पिकणार आहे त्यामध्ये उत्पन्नाची वाढ होईल नक्की. हा, एक नंबर काम आहे. तर शेतकरी मित्र इथं आलेले आहेत. यांचं सुद्धा नमस्कार सर. हे निगडी तालुका जत इथून आलेले आहेत. यांनी सुद्धा कोळप पाहिलेला आहे. कोळप्याची क्वालिटी कशी आहे सर? कोळपेची 1 नंबर आहे. आता ते कसं जनावर प्रमाण कमी आले, म्हणजे बैलाचं प्रमाण कमी आले म्हणतात सर. पहिले सांगितले तर 2,500-3 हजार रुपये भाडं घेतलं दिवसाचं. त्यापेक्षा आपले 2 लिटर पेट्रोल टाकलं तरी 2-3 एकर शेत आपल्याला काढते. आपल्याला आवडलंय. तर नक्कीच शेतकरी मित्र